मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कोल्हापुरातील सकल मराठा समाजाच्या वतीनं दसरा चौकात साखळी उपोषण सुरू आहे। आज या उपोषणाच्या ठिकाणी मराठा समाज बांधवांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आरक्षण मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा दिला। जरांगे पाटील यांचं उपोषण मागे घेताना राज्य सरकारनं 24 डिसेंबरपर्यंत निर्णय घेऊ असं आश्वासन दिलं होतं, मात्र अद्याप राज्य शासनाकडून यावर कार्यवाही झालेली नाही। त्यामुळे 23 डिसेंबरला जरांगे पाटील बीडमध्ये मोठी सभा घेऊन पुढील दिशा ठरवणार आहेत। कोल्हापुरातील सकल मराठा समाज बांधव जरांगे पाटील यांच्यासोबत राहून 24 डिसेंबर नंतर मुंबईत होणाऱ्या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होतील असं वसंतराव मुळीक यांनी सांगितलं। मराठा योद्धा जरांगे पाटील यांच्या उपोषणाची सांगता करत असताना राज्य शासनानं त्यांना लिखित स्वरूपात 24 डिसेंबरपर्यंत मराठा समाजाला आरक्षण देतो अशा पद्धतीचा शब्द दिलेला आहे। आज फक्त अगदी थोडा अवधी 24 डिसेंबरला राहिलेला आहे। राज्य शासन म्हणतंय की आम्हाला 24 लाख कुणबी नोंदी मिळालेल्या आहेत। आमचीसुद्धा मागणी तीच आहे, मराठा कुणबी एक असेल तर आम्हाला ओबीसीमधून आरक्षण मिळायला काय हरकत नाही आहे। त्यामुळे लवकरात लवकर आपण आमचं आरक्षणाचा निर्णय लावा। पण काल अंतरवाली या ठिकाणी जी मराठा समाजाची बैठक झाली त्यामध्ये जरांगे पाटलांनी अशा पद्धतीने सांगितलेलं आहे, 23 तारखेला पर्यंत आपण हे मराठा आरक्षण जाहीर करा, अन्यथा 23 तारखेच्या बीड येथील महासभेमध्ये जो काही निर्णय घ्यायचा आहे तो घेतला जाणार आहे। जो निर्णय घेतला जाणार आहे ते मुंबईमध्ये आंदोलन होणार आहे आणि हे आंदोलन सरकारला झेपणार नाही, कारण महाराष्ट्रातील तमाम मराठे पूर्ण ताकदीनिशी मुंबईला रवाना होणार आहेत। मंत्री छगन भुजबळ यांचा राजीनामा घ्यावा यासाठी आम्ही राजभवनात राज्यपालांची भेट घेणार असल्याचं मुळीक यांनी सांगितलं की एखादा घटनेवरची शपथ घेऊन जो मंत्री काम करतोय त्याची जी वर्तन आहे, त्याचं बोलणं आहे ते अत्यंत समाजामध्ये भांडण लावण्यासारखं असं आहे। यामध्ये छगन भुजबळ हे सातत्यानं मराठा समाज आणि ओबीसी समाजामध्ये भांडण लावून करण्याचं काम करायला माझं ओबीसी समाजाला मी आव्हान करतो, हे छगन भुजबळ गेले 30-35 वर्ष सत्ता भोगतात, कुठे गेले होते? अरे ओबीसीचे महामंडळ आहेत, त्यांना निधी द्यायला कुणी अडवलं होतं? आज आम्ही बार्टी संस्थेप्रमाणे सारथी संस्था काढली म्हणून आम्ही दलित समाजाविषयी काय बोलत नाही, आम्ही आमच्यासाठी मागतोय। मग तुम्हाला ओबीसीला मागायला कुणी अडवलेलं आहे? नुसतं आत्ता ज्या 2 वर्षे भोगून आल्यानंतर पुन्हा तुरुंगवारी होऊ नये म्हणून हा छगन भुजबळ जे स्वतःला मंत्रिपदाची शपथ घेतला असलेला व्यक्ती जो भांडण लावलेला आहे, त्यामुळं आम्हाला राज्यपालांशी भेटायचं होतं। राज्यपालांचा वैयक्तिक कारणामुळे दौरा रद्द झालेला आहे, परंतु अशा या मंत्र्याची छगन भुजबळची हकलपट्टी व्हावी ही आमची मागणी होती। म्हणून आम्ही आता मागं थांबणार नाही आहे। आम्ही मुंबई या ठिकाणी त्यांना राजभवनावर भेटण्यासाठी पुन्हा वेळ मागू, पण ह्या छगन भुजबळांची मंत्रिमंडळातून हक्कलपट्टी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हा सकल मराठा समाज गप्प बसणार नाही। यावेळी मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधातही जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। याप्रसंगी दिलीप देसाई, बाबा पार्टे, बाबा इंदुलकर, विजय देवणे, किरण अडसूळ, राजमाता जिजाऊ ब्रिगेडच्या महिला प्रतिनिधी ॲडव्होकेट धनश्री चव्हाण, अपर्णा कदम, शैलजा पाटील, सुनीता पाटील यांच्यासह सकल मराठा समाज बांधव उपस्थित होते।